नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आणि चांगली गोष्ट घडली, ज्यामुळे माझ्या कामाला आणखी वेगळी दिशा मिळाली। तर ती गोष्ट काय आहे ती अगदी थोड्या वेळातच मी तुम्हाला सांगते। त्याच्या आधी मी पहिले मिनी ब्लॉगला सुरुवात करते। तर सध्या गॅसमुळे बरेच हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झालेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे खाण्यापिण्याचे चांगलेच वांदे झालेले आहेत। तर एका ऑफिस मधून मला चहा नाश्त्याची ऑर्डर आली होती, म्हणून मी इथे जवळजवळ 10 ते 12 माणसांचे कांदे पोहे केले। तर इथे ऑर्डरचा नाश्ता तयार झाल्यानंतर आमचाही नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर मी माझी तयारी करायला घेतली। तर आज मला मसाल्याचे एक शॉप एक्सप्लोर करण्यासाठी मला कल्याणला जायचं होतं। तर आज कल्याण मार्केट मधून फुलंही आणायची होती, म्हणून मिस्टर आज माझ्या सोबत आले होते। तर इथे कल्याण वेस्टला मी अर्ध्या तासामध्ये या शॉपला पोहोचले आणि इथे येऊन मला चांगला सरप्राईज मिळाला। मी कधी विचारही केला नव्हता इतक्या मोठ्या शॉप मध्ये बॅनरला माझा फोटो आला असेल। ऍक्च्युली ही गोष्ट त्यांनी मला सांगितली नव्हती, त्यामुळे आम्ही दोघीही एकदम सरप्राईज झालो होतो। माझ्यापेक्षा मिस्टर तर इतके खुश झाले होते की त्यांना हा फोटो बघून त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं। कसं असतं ना, बॅनरला पैसे देऊन फोटो लावणं आणि आपल्या कामाची पोच पावती म्हणून दुसरं कोणीतरी आपला फोटो लावणं, या दोन्ही गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। त्यात एका मोठ्या नावाजलेल्या शॉप मध्ये माझा बॅनरला फोटो आला, त्यामुळे आम्ही दोघेही खूपच खुश झालो। आयुष्यामध्ये पैसा प्रॉपर्टी आपण कोणीही कमवू शकतं, पण ही गोष्ट कमवायला अगदी वेड्यासारखी मेहनत घ्यावी लागते। पुढे जाऊन अजून खूप काही करायचं आहे, पण आज मला माझ्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटलं। वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तसे आपल्या आयुष्यामध्ये आपण कष्ट करत राहिलो तर परमेश्वर आपल्याला त्याचं फळ नक्कीच देतो। फक्त मार्ग आपला सत्याचा असेल आणि मनामध्ये चांगली जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट आपण साध्य करू शकतो। तर चला, इथे आम्ही कामासाठी आले होते ते सगळं काम मी ओके केलं आणि त्याच्यानंतर मग फुल मार्केटला निघाले। तर मंडळी, या शॉपचा ब्लॉग मी आपल्या युट्यूब चॅनल अपलोड केला आहे, ज्याच्यामध्ये इथे मसाला कसा तयार करतात आणि इथे प्राइस काय काय आहे ते तुम्हाला डिटेल्स मध्ये पाहायला मिळतील। तर घरातली फुलंही संपली होती आणि 2 दिवसांनी गुढीपाडवा आहे, त्यामुळे इथून मी फुल मार्केट मधून बरीच फुलं घेतली। तर फुल मार्केट मधून शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी येऊन मस्त असं जेवण केलं। तर सकाळी लवकर मार्केटला निघाली होती आणि त्यावेळी चिकनची दुकानही बंद होती, त्यामुळे बिर्याणी आम्ही बाहेरूनच ऑर्डर केली। तर चला मंडळी, आजचा मी ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय ते मला कमेंट करून सांगा। तर चला, बाय बाय।